तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे थारची टेस्ट ड्रायव्हिंग घ्यायला. तर चला. आणि आम्ही थार घेतोय. आमची थार भाड्याने भेटेल कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे असेल तर सांगा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या डेली ब्लॉग डे नंबर 16 मध्ये. तर चला सुरू करूया. हे आमचं एक अँटिकच बेस आहे, काही ना काहीतरी युनिक. चला भेटूया. गेलो आहे आपल्या पहिल्या डेस्टिनेशन वरती आजच्या. डायरेक्ट जातो आईच्या गावात. ऊन बघ किती ऊन आहे भाई. पहिलं डेस्टिनेशन गायत्री साऊथ इंडियन. तर चला आता आपण जाऊया शोधला. तर आता इथं फूड प्रिपरेशन चालू आहे. क्या बना रहे हो भैया? पुलाव बनत आहे भैया. तर आतमध्ये बाकीचं फूडचं चालू आहे प्रिपरेशन. चायनीज फूड चालू आहे आणि इथं चालू आहे. कोणचा डोसा आहे? चीज कट डोसा. डोसे मस्त. मेन्यूचं काम चालू आहे आणि लवकरच आपल्या टेबलावरती हा सगळा मेन्यू येणार आहे. सगळं बघून तुला काय वाटतंय? मित्रांनो, एकदा तरी PSMC फूडीजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच एक दिवस तो तुम्हाला पण इथं नाश्ता करायला घेऊन येईल. नक्की. चला आता खाते. समोर आलेला आहे सगळा मेन्यू आणि फुल टेबल भरलेलं आहे. आता फुल टेबल भरला आहे, बघू शकता. ये है पाव भाजी, पुलाव, ये है वड़ा, और ये है साउथ इंडियन डोसा, और ये है चाइनीज़ का चिड़मा. क्या है इसको क्या बोलते हैं? मंचुरियन. हे इडली, राईस वगैरे सगळं आहे मित्रांनो. तर चला आता खाऊया आणि पटकन शूट करूया. आता आम्ही केलं खायला सुरू. आमचा भाऊ खातोय मंचुरियन आणि मी खातोय उडीद वडा. परत हा डोसा. इडली, मंचुरियन मस्त. चला आता खाऊया पटकन निघूया. आपले सगळे फॅन लोक आपली वाट बघताय. तिकडं नदीवर लागलं प्रश्न. आता विजय भाऊ आपल्याला पैसे देणार आहेत. विजय भाऊने आपल्याला 10 रुपये दिले, त्याबद्दल विजय भाऊचे खूप खूप आभार. याच ठिकाणी आपली आयडी पण सांग तिकडं. तसंच तुम्ही एक्सप्लोर विथ विजूला फॉलो करा. त्यांनी आपल्याला 10 रुपयाचं दान दिलेलं आहे. सगळे सर्व एकदम गोड हसतायत. एकदम रस पिला तो भारी रे. ही पण भारी आहे, मस्त. नाही ही स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ आणि त्याच्यापेक्षा स्कॉर्पिओमध्ये पण भरपूर सारे फीचर आहेत. आम्ही कुठं आलो माहिती का गाईज? आज आम्ही आलो माहिती कुठं? आज आम्ही बघा इथं आलो आहे महिंद्राच्या शोरूमला. आणि आज नाही का आमचा भाऊ काहीतरी घेणार आहे. थार घेणार आहे मी. तार लेंगा तार. पण गाडी भारी रे, मस्त आहे. पण थार ती रॉक्स आहे. जाऊ का लाईव्हला दाखवतो. कोणी आहे का? ही नवीन आली का गाडी? कशीच ती गाडी खतरनाक दिसते ना, जोरात. नाव प्रवीण आहे रे. OTP आलं. OTP कसं? फर्स्ट टाइम आला काय तू गाडी? हो मग पहिल्यांदाच आलो रे. सायकल होती माझ्याकडे माहिती आहे का? सायकलवर सुझुकी घेतली होती ना. आता थार माझ्याकडे सायकल होती आधी. थार बघते मध्ये बसून. काय नाही अजून तर काय वाटत नाहीये. हॉर्न दे. अरे नको हॉर्न वाजव. घ्यायला लागला. तू हॉर्न वाजव. नको. प्रवीण कुठे गेला? ठीक आहे.
प्रवीण प्रॅक्टिस करतो का मागं बसून थांबायचं? मग ड्रायव्हर गाडी चालून मागचं कम्फर्टेबल पाहिजे. खूप छान वाटतंय गाईज. आम्ही आलोय आज थार बघायला. याला पॅनोरॉमिक सनरूफ पण आहे बघ. आज तुम्हाला आम्ही असलं धप्पा देणार गाईज. डायरेक्ट थार आणणार दारात. सनरूफ आहे बघा तुम्ही ही थार आहे आतून कशी दिसते बघा मस्त. तर आता बघतोय आणि आम्ही थार घेतोय. आमची थार भाड्याने भेटेल. कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे असेल तर सांगा. हे दादा आपल्याला थार दाखवणार आहेत. काय करा आमच्या ब्लॉगमध्ये ओळख नाही काय बोलतो का तसं माझी गाडी भावने नाही का युट्यूबवरनं भाई कमून थार घेतलेली. कसं वाटतंय? चल जाऊ चल. तर आपण आता जाऊया थार बघायला आणि बघूया की थार आयुष्यामध्ये मी कधी थार चालवलेली नाही आहे. आज फर्स्ट टाईम बघणार आहे. जर टेस्ट ड्राईव्ह दिली ना तर आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघूया थारची कसं वाटतं चालवायला बघूया. ओके चला बघूया थार. तर ही आहे ती काळा घोडा. टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी आहे का अवेलेबल? बघूयात आपण. तर दादा आपल्याला टेस्ट ड्राईव्ह देणार आहेत गाडीची. याने काहीतरी कांड केला गाडी वाजायला कांड केला बघ याने. हॅलो तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे थारची टेस्ट ड्रायव्हिंग घ्यायला. तर चला आज फर्स्ट टाइम लाईफमध्ये चालवणार आहे महिंद्रा थार. तिकडे जाऊन बघूया की नक्की नाही का थार कशी चालते. आता म्हणजे ऑटोमॅटिक नाही घ्यायची आपल्याला, मॅन्युअलच घ्यायची आहे. तर जाऊन बघू नाही का कशी असते काय नाही आपल्याला माहीत नाही. थार आणि थारमध्ये आम्ही आता बसलेलो आहे आणि टेस्ट ड्राईव्ह घेतो थारची. तर सर्वात आधी ह्या दादांना मी थँक्यू म्हणतो की त्यांनी आम्हाला अरेंज करून दिली थार टेस्ट ड्राईव्हसाठी. तर सांग मग. चला आता टेस्ट ड्राईव्ह घेऊया. थारचं फिलिंग काय तिचं कसं काय. तर कसं वाटतंय स्टेअरिंग आणि खाली? मस्त वाटतंय पण थोडी धडधडी आहे नाही का. काय फील आहे भाई. कसं वाटतंय? उंच वाटते ना गाडी म्हणजे नाही का एकदम भारी वाटते. आता कसं वाटतंय आता हे शब्दात मी सांगू शकत नाही कारण की पार्किंगला पाहिजे ना आता शब्दात. हा आता पार्किंगला पाहिजे. हा हे जनावर आपल्या गोठ्यात आलं पाहिजे ना अशी अपेक्षा आहे. अरे ह्याला थोडस कम्फर्ट मध्ये थोडस जाते फक्त बाकी काही. सॉन्ग का नाही प्ले होते? गाणं चालू झालं तरी. आता जस्ट नाव टेस्ट ड्राईव्ह घेतली गाडीची. आता आमचा सौरभ भाऊ चालवणार आहे बिकॉज आमची गाडी हा भाऊ चालवतो. ती थार आहे. गाडी तर मस्त आहे फक्त कम्फर्टला थोडंसं कमी आहे बट तरी बघूया जरा. सॉन्ग प्ले केलं याच्यावर. सांग ना. 24 किती? तर आता आम्ही जस्ट नाव थारची टेस्ट ड्राईव्ह घेतली. तुला कसं वाटतं गाडीमध्ये बसून? तुला कसं वाटतं गाडीमध्ये बसून? एक नंबर गाडी आहे भाई. थार आज थारच झालेली आहे माझी. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय PCMC फुटेजने थारमध्ये शूट करायला जावं का नाही जावं झालंच पाहिजे. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही म्हटले ना हो तुम्ही थारमध्ये शूटला आले पाहिजे तर थारमध्ये दिसणार तुम्हाला आम्ही 100%. हां मग दिसलंच पाहिजे. दिसणार 100%. बघ ना थार मध्ये आला ग्लो बन कसा आला. ग्लो भाई एकदम माफिया लुक झालाय. चलो ही आहे थार. आता आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली. तर दादा परत एकदा थँक्यू. तुम्ही मस्त एकदम गाईड केलं आणि गाडी कमेंटमध्ये सांगा घ्यायची का नाही. माफिया लुक कशी गाडी खतरनाक. तर मित्रांनो आत्ता जस्ट नाव तुम्ही बघितलं की आम्ही महिंद्राच्या शोरूममध्ये गेलो होतो. थार वगैरे बघितलं, टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतलं. गाडी एकदम जबरदस्त एकदम माफिया गाडी आहे. तुला कशी वाटली गाडी चालून?
गाडी मस्त होती, गाडीचं काहीच हे नाही भाई, गाडी नाद म्हणजे नाद होती. तुला थार, तुम्हाला असं वाटत असेल की PCMC फुडीज थार घेणार आहे, आता PCMC फुडीज थारमध्ये फिरणार, चांगली गोष्ट आहे, तुम्ही विचार करताय. पण हे आमचं एक ड्रीम आहे की आम्हाला लवकरच थार घ्यायची आहे. बट आत्ता नाही घ्यायची, कारण की आत्ता मग खिशामध्ये रुपये नाही आहे. आत्ता फक्त आम्ही स्वप्न बघितलं आहे की नाही का थार घ्यायची आहे म्हणून. तर जेव्हा हे स्वप्न पूर्ण होईल ना तेव्हा पैसे आहेत त्याच्याकडे, भरून भरून पैसे आहेत, फक्त नाटक करतोय, तुम्हाला याड्यात काढायचं काम करतोय. काय नाही, गाडी येणार आहे, पण गाडीची डेट नाही सांगू शकत, पण गाडी भाऊनी बुक केलेली आहे आमच्या. नाही गप आहे, काय पण नको बोलू. आणि तर लवकरच घेऊ आपण गाडी. बट ठीक आहे, इट्स ओके. आपल्याला घ्यायची तर थारच घ्यायची, पण आत्ता नाही घ्यायची आहे. जेव्हा गेले मी तुम्हाला नक्की कळवेल. पण चला थार घेणार आहे काय आमची थार बघा. नाही, आमची आहेच की ही थार नाही, आमची फर्निचर आहे भाई. आज मी ना का इको मध्ये जरी फिरत असलो ना, आज इको मध्ये फिरतोय, पण एक दिवस असेल ना भाई डिफेंडर मध्ये पण फिरणार. आणि आणणार तसा दिवस, तसा दिवस आणणार. डिफेंडर मध्ये फिरू तेव्हा फिरू, पण आता CNG ची लाईन बघा. अरे हा आहे तर PCMC फुडीज. CNG वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या पुढच्या शूट कडं. तुम्हारा शादी हो गया क्या? शादी हो गया ना, एक बच्चा हो गया. एक बच्चा हो गया. अभी किधर से, गाँव कौन सा है तुम्हारा? यूपी से. अरे भाई मिर्जापुर वाले है तुम तो. मिर्जापुर भाई फुल एकदम मजा है भाई. बच्चे इधर आइटम है कि नहीं तुम्हारा? अरे तुम लोग क्या हवा है यार, क्या बना रहे यार. अरे फेमस हो जाएंगे. अरे ये कैसे है, तुम्हारे आइटम के पास जाएंगे अभी. तुम्हारे आइटम को मत भी दे दो एक बार, मत भी दो उसको. अरे दो यार. अभी पूरा आवाज जो इसके आइटम देख रही होंगी ना भाई, उसको भाई फॉलो कर दो भाई. तुम्हारा प्यार, फिर एक बार प्यार दिखो उसको, एक बार फिर से. चलो मिलते, फिर से मिलते हैं. चला 80,000 फॉलोवर है भाई के. चलो आओ क्या, किसको इसको लेने का है क्या? अरे देखो यार, अरे झगड़ा करो मत यार, सबको लेता हूँ मैं, टेन्शन मत लो. हे देखो भाई, इसके मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच्या फॉलोअर्स याचे असेच ना मित्रांनो, तुम्ही विचार पण नाही करू शकत भाई. डायरेक्ट त्यांच्यामध्ये डायरेक्ट हाणामारी, हा विषय खोल डायरेक्ट. कसं वाटतंय मित्रा तुला, एकदम रसरशीत गरगरीत असा संत्रा आहे. बघा हे इकडं खाते, हे इकडं खाते. यांचं काय खाणं पिणं चालूच असतं गाडीत. पुढची गाडी म्हणजे तुम्हाला खाणं हे 101% म्हणजे भेटणार काहीच. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आम्ही आमच्या फ्लॅटवरती आलो आहे. आणि खरं सांगायचं तर नाही का, तो फ्लॅट मोकळाच आहे, त्याच्यामध्ये नाही का नॉर्मल फक्त आता बघूया त्याची हालत काय झाली, कारण की 2-3 महिने झाले आम्ही इथं आलोच नाही आहे. सो आज येणं झालेलं आहे. तर चला बघूया की त्या फ्लॅटची आपली काय अवस्था झाली. तर चला बघूया. टाळाव आईच्या गावात. हा आमचा फ्लॅट आहे, बट आत्ता अख्खा भूतबंगला झाला आहे. मी नाही का इथं मागं माझा स्टुडिओ होता, इथं मी स्टुडिओ टाईप थोडं करायचो नाही का पॉडकास्टसाठी. खूप दिवस झाले नाही का इथं येणं झालं नाही. गॅस वगैरे सगळा पसारा पडला इथं, सगळा पसारा पडलाय. आता हे सगळं साफसफाई करायचं आहे, पण आत्ता नाही करणार आहे, परत येणार आहे मी, तेव्हा हे सगळं साफसफाई करून क्लीन करायचं आहे. बस ना आपल्याला एवढं होऊन जाईल नाही त्यामध्ये. काय अरे ते पॉडकास्ट मी स्टार्ट करणार होतो, मग ते थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं ते नाही करता आलं. तर हा सेटअप होता, तर इथं काहीतरी करायचं आपल्याला, ते कळलं तुम्हाला लवकरच. तर चला भेटूया खाली. तर आलो परत गाडीमध्ये आम्ही. तर आता चाललो डायरेक्ट शूटला. चला. स्वरूप भावनी आमच्या सगळ्यांसाठी वडापाव आणलेले आहेत. वडापाव आणलेले गरम गरम, फेमस वडापाव त्या मामांच्या दुकानावरचा रव्याचा वडापाव, एकदम मस्त. मी नाही खाणार बिकॉज मी डायटिंगवरती आहे. बसलेलो आहे आपल्या दुसऱ्या ठिकाणी. आजचं शूट आपण दुसरं नाही. तर हे आहे दुसरं शूटचं ठिकाण, जे की आहे मराठवाडा हॉटेल. आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा शूट आहे. भाऊ आमचं बघा फुल फोकसमध्ये, एकदम म्हणजे भारी दिसायला पाहिजे चिकनाच्या म्हणून फुल लाईट बीट लावलं आहे. थँक्यू. खरंच याच्यासारखं भाऊ भेटला पाहिजे जिंदगीमध्ये.
तर चला आता शूट करूया आणि दाखवतो मला काय काय खाणार आहे आम्ही. चला बघू. तुझं नाव काय? माझं नाव तेजस आहे. राम राम कर ना आमच्या पब्लिकला. सलाम. सलाम. हा, सलाम. एक पप्पी द्याशी. हा, हा. दे ना अरे दे ना. तुला गर्लफ्रेंड आहे का? इकडे 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 तिकडे कुठे पळतो? नाही नाही हा गर्लफ्रेंड नाही तुला? नाही नाही तुम्हाला आहेत का? हा गाव कोणतं तुझं? बीड. बीड. हम्म. बीडचे भाषा. गाईज हे बघा, हे सगळे आहेत थाळ्या आणि हे आहेत हॉटेल मराठवाडाचे सर्व. नमस्कार करा सगळे आमच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार. डायरेक्ट व्हिडिओ घेत नाही. नमस्कार करा ना फक्त. नमस्कार. नमस्कार. ओके. हे आहेत हॉटेल मराठवाड्याचे सर्व आणि हे बघा, हे आहेत आपले चिकन थाळी. कोणती थाळी आहे? चिकन थाळी, मटन थाळी, माशी थाळी, अंडा थाळी सगळं आहे याच्यामध्ये. सगळं. तर चला आता शूट करूया. गाईस तिथला आता शूट फायनली कंप्लीट करून आता आम्ही आलो आहे आजच्या आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनवरती, जे की आहे हे स्काय टाउन अँड द बर्गर कॅफे. तर इथं आता आपलं शूट आहे तिसरं शेवटचं. इथं बर्गर्स वगैरे आहेत, भरपूर काय आहे. तर चला बघूया आणि खाऊया. चला. एवढा मोठा बर्गर, एवढा किती मोठा बर्गर आहे. मला हा बर्गर चिकन बर्गर. यांच्या इथे तुम्हाला ते बर्गर भेटतील. नमस्कार करा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये. हे आहेत बघा, इथं यांच्या इथं बर्गर वगैरे भेटतात पिंपळी सौदागरमध्ये ना? पिंपळी सौदागर ना? हो, पिंपळे सौदागर द बर्गर कॅफे. नक्की भेट द्या आणि क्रिस्पी चिकन बर्गर नक्की ट्राय करा. येऊ का? चल. हे लोक आहेत ना, हे लोक खाऊन पिऊन मस्तपैकी आलेत बाहेर आता. हा हे होतं आपलं आजचं. तर आता नाही गावलं रे तुला. बरं ठीक आहे गाईस, तर चला आता भेटूया डायरेक्ट घरी. तर गाईस आता आलेलो आहे मी घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉगचा हा आहे शेवटचा टप्पा आणि आज खूप खास दिवस होता माझ्यासाठी. कारण की आज मी चालवली आहे महिंद्रा थार. फर्स्ट टाईम इन लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम महिंद्रा थार चालवली आणि फर्स्ट टाईम मी ड्राईव्हसुद्धा केली महिंद्रा थार. हे ड्रीम आहे माझं. ड्रीम म्हणजे एक ड्रीम तर नाही, एवढं पण ड्रीम नाही. ड्रीम तर आपलं खूप मोठं आहे, बट एक गोल आहे माझा की नाही का आपल्याकडे पाहिजे नाही तशी थार. तर आज मी टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतली, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. तर खरं सांगायचं गोष्ट हे झालं तर भाई, आज तुम्हाला खरं सांगतो मी, आज माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी एक थार घेऊ शकेल. बट इन फ्युचर लवकरच 2026 या 27मध्ये एवढ्या पिरियडमध्ये मला थार पाहिजे आणि त्यासाठी मी जे काही स्ट्रगल करावं लागते मला ते करणार आहे आणि मला स्वतःवरती विश्वास आहे की मी नक्कीच घेऊ शकतो. तर म्हणून मी त्या गोष्टीचे प्रयत्न करणार आहे. तर ह्या वर्षामध्ये भरपूर काही चेंजेस मला करायचे आहेत, भरपूर काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी आणायच्या आहेत. तर चला आता बघूया आपण. आणि आजचा दिवस खूप खास होता, तर खूप छान गेला. माझ्यासाठी तर छान गेला, पण तुम्हाला व्लॉग बघून कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये आणि आज होता आपला डे नंबर 16. तर चला बाय बाय गाईज, गुड नाईट. भेटूया उद्या. चला, स्वीट ड्रीम्स.